सोलापुरातील प्रमुख व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या बेगमपेठ भागात गुरुवारी महापालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली आहे। सोलापूर शहरातील प्रमुख व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या बेगमपेठ भागात गुरुवारी सकाळी महानगरपालिका अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केली। पक्षाच्या कार्यालयाजवळ तसेच फुटपाथवरील बांधकामामुळे पादचारी मार्ग बंद पडत असल्याच्या तक्रारीनंतर पथक पोलीस बंदोबस्तासह दाखल झाले। नोटीस दिल्यानंतर जेसीबी व ट्रकच्या सहाय्याने लोखंडी फ्रेम्स, शेड्स आणि इतर बांधकाम हटवण्यात आले। कारवाई दरम्यान काहींनी अचानक कारवाईचा विरोध केला, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली। गाड़ी वाले का कर रहे हैं, गोरगरीब का नुकसान कर रहे हो, दूसरे क्या करें? तुम्हाला ते भी काढलेलं दिसेल पण आता सध्या आम्हाला कारवाई गोरगरीब काच कर रहे हो, जे काम करायला लागले ते काय नाही तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करा, गुन्हा दाखल करायचा, समाजची भाषा वापरायची नाही, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, माझ्यावर गुन्हा दाखल करायचा, मला कारवाईमध्ये काय तुम्हाला काय द्यायचं ते अहो बघा तुमच्यावर अतिक्रमण हटवल्यानंतर वाहतुकीत सुटसुटीतपणा येण्याची अपेक्षा व्यक्त होत असून महानगरपालिकेने पुन्हा एकदा बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांना कडक इशारा दिला आहे।